अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे। कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे आणि कोणी कोणी यांना वाचवण्याचा। दानवे साहेब, आपण वेळ दिला नाही, पण बोलू द्या, म्हणजे आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। आपण सांगितलं होतं मी तुम्हाला परवानगी देते, पण थोडक्यात घ्या। आता बरोबर 5 मिनिटं झाली, 12 वाजून 10ला सुरू झालं, 6 मिनिटं झाली। एरवी बोलायला तेवढा वेळ मिळतं। मी आपला विचार करते की आता प्रश्न गंभीर आहे, पण तुम्ही थोडक्यात सारांश करा ताबडतोब। इथं 6 आरोपी आहेत दादा, माननीय चंद्रकांत दादा सभापती महोदय, इथं 6 आरोपी आहेत। इकडे येऊन बोला। या 6 पैकी 3 अटक झालेले आहेत। 3 राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि 1 राजकीय पक्षाशी संबंधित असंही म्हणतात। मला माहिती नाही की आपल्या मंत्री असलेले एक जे बीड जिल्ह्यातले मंत्री आहेत, त्यांचे एक जवळचे वाल्मिक अण्णा नाव आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा या आरोपींना फोन केले, या पोलीस स्टेशनला फोन केले। अशा प्रकारचा सुद्धा आरोप त्या भागातील जनतेनं केलेला आहे। सभापती महोदय, माझी याच्या आपल्या मार्फत या सरकारला विनंती आहे, देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री झालेले आहेत की याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी आहे यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे। राजकीय पक्षाशी संबंधित असतील आणि पोलीस जर अशा पद्धतीनं गुन्हेगारांना सहकार्य करत असेल, ते महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे का गुन्हेगाराचं राज्य आहे, मात्र हा सुद्धा खुलासा झाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय। माननीय उपसभापती महोदया, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगला जी काही घटना झाली आहे ती अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे। एका तरुण सरपंचाचा अतिशय निघृण अशा प्रकारचा खून हा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही घटना सरकारने देखील अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। या संदर्भात तिथला जो पीआय आहे त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलाय। त्यावेळेचा जो इन्चार्ज पीएसआय आहे त्याला सस्पेंड केलेला आहे। 3 आरोपींना अटक केलेली आहे। काही आरोपी अद्याप फरार असले तरी त्यांना शोधून काढून त्यांना देखील निश्चितपणे अटक करण्यात येईल। मुळातच मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढंच सांगू इच्छितो की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, कुठली भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, अशा प्रकारचा विचार न करता जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। याकरताच ही केस सीआयडी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। तिथे या संदर्भात एक स्पेशल एसआयटी तयार करायला सांगितलेली आहे। या एसआयटीच्या मार्फत याची चौकशी करून या घटनेच्या पाठीमागे जे कोणी असतील त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, हे सभागृह एक सर्वोच्च सभागृह आहे। या सभागृहामध्ये आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस ते 14 कोटी जनतेपर्यंत जातं। त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस विनाकारण ज्या मंत्र्यांचा काही त्यात इन्व्हॉल्वमेंट नसतं, सहभाग नसतो, अशा मंत्र्यांवर देखील कुठेतरी अंगुली निर्देश होतो। त्यामुळे मला असं वाटतं की सरकारवर, सरकार पक्षाचा, विरोधी पक्षाचा कोणाचाही दबाव हा कुठल्याही आरोपीला वाचवा असा आलेला नाही, कोणाचाच नाही। त्यामुळे जे आरोपी निष्पन्न होतील आणि आम्ही याच्यामध्ये संपूर्ण टेक्निकल आणि एआय या दोन्हीचा वापर करतो। पहिल्यांदा काही गुन्हे आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळी कनेक्टिव्हिटी शोधून काढतो। इथे देखील आपण ते करणार आहोत। त्यामुळे मी आपल्याला आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करू इच्छितो की कोणीही गुन्हेगार असो यातला तो आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पोलिसांनी त्या ठिकाणी कामचुकारपणा केला असेल, जाणीवपूर्वक केलं असेल, त्यांना कारवाई झाली आहे। अजून कोणी त्याच्यात इन्व्हॉल्व सापडला तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल। ठीक आहे, याच्यावरती सरकारने महत्त्वाचं वस्तुस्थिती जी काही ती सांगितलेली आहे, त्यामुळे पुढची चर्चा